नमस्कार. मी भगवंत कुलकर्णी. परखड सत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आजचा विषय म्हणजे की दिल्लीला कॉकरोच जनता पार्टी, तर त्याच्यात सोनम वांगचूक माझ्या मते उपोषणाला बसलेले आहेत आणि आजचा 15वा का 16वा दिवस आहे. आणि ते धर्मेंद्र प्रधानांच्या काय म्हणतात त्याला, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. तर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मागायला पाहिजे, याच्यामध्ये काही दुमत नाही आहे. काय पण कोण मागतं आहे, काय मागतं आहे, ही लोकं कोण आहे, यांना सपोर्ट कोण करतं आहे, काय ह्याचा सगळा विचार करायला पाहिजे तुम्ही. आणखीन हे खरोखर काय म्हणतात त्याला, हे खरोखर आंदोलनकारी आहेत का? म्हणजे हे आंदोलन कशासाठी करतायत? आज तुम्ही बघा, अनेक व्हिडिओ तुम्हाला येतो यूट्यूबवर पण सापडतील, सगळीकडे सापडतील, की हे जे काही कॉकरोच जनता पार्टीचं हे चालू आहे, आंदोलन चालू आहे, हे ह्याला ते म्हणतात 8-10 हजार लोक रोज असतात. 8-10 हजार तर माझ्या माहितीप्रमाणे नाही आहेत. साधारणतः एक 3-4 हजार लोक, 2.5 ते 3-4 हजार लोक असतात या आंदोलनाला. आणि ह्या आंदोलनाला रोज काही मुसलमान संघटना सकाळचा चहा नाश्ता, दुपारचं जेवण पण बिर्याणी वगैरे अशा प्रकारचं उत्तम प्रकारचं जेवण असतं, संध्याकाळचा चहा नाश्ता आणि रात्रीचं जेवण, असं साधारणतः एक 3 ते 4 हजार लोकांना ही लोकं पुरवतात. आता 3 ते 4 हजार लोकांना हे समजा जेवण पुरवत असतील काय, आणि हे विकत आणून पुरवतात, म्हणजे ते जे काही दाखवतात त्या ह्याच्याप्रमाणे. आता विकत किंवा स्वतः बनवून हा परत वादाचा विषय असू शकतो. पण हे ते जेवण तिथे सगळ्यांना पुरवतात आणि उत्तम प्रकारचं जेवण असतं. पाण्याच्या बाटल्या असतात, कोल्ड्रिंक वगैरे असतं, बिस्किटं वगैरे एकदम छान हे असतं. म्हणजे त्या एका व्हिडिओमध्ये तर त्यांनी दाखवलेलं आहे याच्यामध्ये, की बाबा साधारणतः तो सगळा खर्च सबंध दिवसाचा, म्हणजे जेवणाचा वगैरे काय, हा साधारणतः ₹400 पर हेड खर्च आहे. आता 4,000 लोकांचं ₹400 रोजचा खर्च म्हटला, अगदी कमीत कमी म्हटलं आपण तरी, तर ₹16 लाख होतो. आज 16 दिवस झालेले आहेत. ₹16 लाख, 16 लाख त्याचा खर्च आहे. म्हणजे 1,60,000 आणि 96 म्हणजे ऑलमोस्ट 260 ते पावणे 3 कोटी रुपयाच्या घरामध्ये तो खर्च झालेला आहे. आता हा खर्च कोण करतं आहे? आणि वाटणारे सगळे मुसलमान आहेत. बघा, तुमच्याकडे तिथे व्हिडिओ दिसतील तुम्हाला. वाटणारे सगळे मुसलमान आहेत काय. आणि यांना फॉलोईंग किती लोकांचं आहे आणि काय प्रकारची लोकं आहेत त्या फॉलोईंगमध्ये, याचेही व्हिडिओ आहेत. आणि ह्यांची तुलना तुम्ही अण्णा हजारेंशी करतात. म्हणजे अण्णा हजारेंचं जे हे होतं, काय म्हणतात त्याला, उपोषण होतं, त्याला सर्व समाजाच्या सर्व स्तरातून त्याला पाठिंबा होता. आणि काय ते कौतुक काँग्रेसचं, की काँग्रेसने 11 दिवसात त्यांचं हे केलं म्हणून. आता 11 दिवसात त्यांनी त्यांचं केलं म्हणजे 11 दिवसापर्यंत थांबले ना, हे 16 दिवस आहेत. आणि याला पाठिंबा किती लोकांचा आहे? ज्या स्टुडंट्ससाठी हे करू इच्छितात त्या स्टुडंट्सचा यांना पाठिंबा नाही आहे. हे अण्णा हजारेंचं आंदोलन तुम्ही बघितलं तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत हजारो लोकांचं तिथे, तो केवढा मोठा शामियाना, टी व्हीवर किती कंटिन्युअसली सगळ्या चॅनल्सवर दाखवत होते. आज कुठलं चॅनल काय त्याला कव्हरेज देतं आहे? आणि हे सोनम आणि ह्यांना सपोर्ट करणारे कोण आहेत? सगळे भारत तेरे तुकडे हो, ही लोकं यांना सपोर्ट करत आहेत. म्हणजे यांना त्या मुलांच्या शिक्षणाच्याबद्दल यांना काहीच नाही आहे. आणि त्यातून यांचे संस्कार काय आहेत? की यांचे संस्कार हे आहेत की म्हाताऱ्या माणसांनी आम्हाला पाठिंबा देऊ नये काय, म्हणजे म्हाताऱ्या माणसांनी याच्यात पडू नये. अरे आपण अनुभवातनं शिकतो. म्हणजे जिथे हे आपल्याच काय म्हणतात त्याला, सिनियर लोकांचा मान ठेवत नाहीत, तिथे यांचं वकूफ काय, यांचं शिक्षण काय, यांची संस्कृती काय. म्हणजे जे स्वतःला झुरळ म्हणून घेतात, कॉक्रोच म्हणून घेतात, हे कॉक्रोच यांचं काय हे आहे. आणि यांचं नेतृत्व काय आहे? ते सोनम वांगचूक मधल्या काळात कशासाठी जेलमध्ये होते?
आणि काय त्याला ते हे आहे. आणि अण्णा हजारेची तुम्ही कशी तुलना करू शकतात? कुठे अण्णा हजारे, कुठे सोनम वांगचूक? अण्णा हजारेंचा खरा त्याग होता, सोनम वांगचूकचा त्याग बी काही नाही आहे. किंवा हे जे झुरळ पार्टीचे जे संस्थापक आमचे महाराष्ट्रातले, आपल्या महाराष्ट्रातले अभिजित दिपके, काय यांचं कॉन्ट्रीब्युशन काय आहे? हे आपचे कार्यकर्ते होते एके काळातले. आता यांना आज राहुल गांधी जाऊन भेटून आला. काय 16 दिवस राहुल गांधी कुठे होता? आज उद्धव ठाकरेंनी पाठिंबा दिला म्हणजे पाठिंबा दिला म्हणजे हे नक्की कोसळणार. काय 16 दिवस उद्धव ठाकरे कुठे होते? म्हणजे यांना पाठिंबा देणारे कोण आहेत की जे वडिलांच्या नावाला काळीमा फासणार, देशाला काळीमा फासणार. काय माझं एक हे आहे की राहुल गांधींनी लोकसभेमध्ये एकट्याने उभं राहून जनगण मन म्हणून दाखवावं. आज एक कॉक्रोच जनता पार्टीला सपोर्ट करतायत ना. आणि माझं म्हणणं आहे कॉक्रोच जनता पार्टी आहेत यांनी निवडणुका लढवाव्या, हरवावं भाजपला, हरवावं NDAला, हरवावं मोदींना, आणि काय करायचं ते करावं ना. ते म्हणतात तुमच्यातलाच तुम्ही दुसरा मोदी. हे बघा, मी धर्मेंद्र प्रधानांचं अजिबात समर्थन करत नाही. धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा हा द्यायलाच पाहिजे. आणखीन त्याच्यासाठी योग्य, पण तो जो काय पद्धत आहे ते सरकार बघेल ना, आणि सरकार बदलणारच, तुम्हाला मी हेही सांगतो. पण एक लक्षात घ्या, झुरळाने आक्रस्ताळेपणा केला म्हणून आपण घरातलं हे बदलायचं असतं अशातला भाग नाही. आपण फ्लीट मारून झुरळं संपवायची असतात. कारण ही खऱ्या अर्थाने झुरळ आहेत, कळलं का? ही खऱ्या अर्थाने झुरळ आहेत. त्यामुळे कॉक्रोच जनता पार्टीचा जो दिवसाचा खर्च आहे हा कोण करतं आहे? म्हणजे जसं ते शाहीनबागमध्ये जे बायका बसल्या होत्या त्यांना रोज पैसे मिळायचे, तर हे जे येत आहेत यांना पैसे कोण देतं आहे? हा 16 लाख रुपये रोजचा खर्च कोण करतं आहे? याच्या जो 16 लाख रुपये जिथून येत आहेत त्यांनी इन्कम टॅक्स भरला आहे का, GST भरला आहे का, हे सगळं बघायला पाहिजे ना. आज यांना कुठल्याही पक्षाचा पाठिंबा नाही. राहुल गांधी नुसतं टाकल्यासारखं जाऊन आला. राहुल गांधी होता कुठे? अजून केजरीवाल त्यांना भेटला नाही, अखिलेश यादव त्यांना भेटला नाही, ममता दीदी त्यांना भेटली नाही. काय उद्धव ठाकरे वेळ आली तर मी जाईल. अरे वेळ आली तर तू जायचं, तू एवढंच आहे तर वेळ उद्धव ठाकरेंनी तिथे जाऊन स्वतः उपोषणाला बसायला पाहिजे. मग उद्धव ठाकरे पैसे देत आहेत का, राहुल गांधी पैसे देतोय का, याची कुठेतरी शहानिशा झाली पाहिजे. आज एवढंच. धन्यवाद.